SPN न्यूज, आवाज नाशिकचा। सप्रेम नमस्कार। SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। SPN न्यूज नाशिक लोककल्याण पुरस्कार सोहळ्यात बाहेर पावसाचा वर्षाव तर कार्यक्रमात कौतुकांचा वर्षाव। सविस्तर वृत्त असे, गेल्या 3 वर्षापासून SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या प्रसार माध्यमाने आपली परंपरा कायम ठेवत यावर्षीही लोककल्याण गुणगौरव पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी शिंपी समाज हॉल, सातपूर कॉलनी या ठिकाणी आयोजित केला होता। या कार्यक्रमात एकूण 16 सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच व्यक्तींचा यावेळी लोककल्याण गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। तसेच ज्येष्ठ नागरिकांना 100 पावसाळी छत्री या भेट म्हणून देण्यात आल्या। या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना पुष्प अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली। तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। व्यासपीठावर नाशिक सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख, रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, ॲडव्होकेट जावेद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवीण नागरे, शिवसैनिक लखन कुमावत उपस्थित होते। तसेच शेकडोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या। याची गोष्ट ऐकली असेल दशरथ मांझी, जे की बिहारमध्ये गयापासून गहलोत म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी गहलोत गावात ते मातीकाम करायचे। मातीकाम करताना त्याची पत्नी त्यांना डबा घेऊन जायची। डबा अशा ठिकाणी घेऊन जायची की डोंगरावरून चढून जायची। डोंगरावरून चढून जाताना एक दिवशी तिचा पाय घसरून तिचा मृत्यू झाला। अशी जिद्द आणि चिकाटी त्या दशरथ मांझीमध्ये होती की सर्व गावाचं नाही तर त्याने पूर्ण गया जिल्ह्याचं कल्याण केलं की त्याने तो डोंगर फोडून एकट्या व्यक्तीने रस्ता बनवला। एकट्या व्यक्ती काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तर प्रकाश लोंढे। त्यांची जिद्द आणि चिकाटी एका छोट्याशा कुटुंबामध्ये एकोणीस गोष्टी आठवली गटाचं उत्तर महाराष्ट्र प्रमुख भूषवते, याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि यावेळी मी प्रथमतः प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांना बोलण्याची संधी देतो, अशी विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्द बोलावे। यावेळी पुरस्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त करीत SPN न्यूजचे तोंड भरून कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले। अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, तसेच विश्वरत्न परमपूज्य बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आचरणांना आणि विचारांना त्रिवार वंदन करून व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी यांना वंदन करते। तसेच उपस्थित सर्वांना सविनय जय भीम। आजचा SPN न्यूज नाशिक यांचा 3रा वर्धापन दिन आहे। त्यांचा खरंच आवाज नाशिकचा म्हणजे त्यांचा आवाजच तसा आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या आवाजाद्वारे त्या बातम्या पोहोचवतात आणि जे पण आहे ते सत्य लोकांसमोर दाखवतात। जे सत्य आहे ते बातमीद्वारे ते लोकांसमोर दाखवतात आणि ते त्यांचं एक व्यक्तिमत्व असं आहे की ते संपूर्ण जे महापुरुष आहे त्यांच्या विचारानुसार ते चालतात। त्यामुळे खरंच असे जे व्यक्तिमत्व आहे यांचे पुढे देखील असेच त्यांच्या जी पुढची वाटचाल आहे त्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देते। आणि त्यांनी मला जो लोककल्याण पुरस्कारासाठी त्यांनी मला येथे निमंत्रित केलं त्याबद्दल देखील मी त्यांची धन्यवाद करते आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देते। जय हिंद, जय हिंद। आज या व्यासपीठावर उपस्थित नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय शेखर देशमुख सर, तसंच वकील साहेब आहेत। आज या ठिकाणी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर आणि ज्या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहोत असा SPN न्यूज या SPN न्यूजचे संचालक संपादक सन्माननीय शशिकांतजी निर्मळ साहेब
केदारचे काळे, धीरज हिरे, शिवाजी डांगळे या सर्व टीमने खूप सुंदर असं कार्य आपल्या नाशिक शहरामध्ये चालू आहे आणि याच्या कार्याची पावती आज जवळपास 3 वर्ष पूर्ण झालेले आहे. अशा या अविरत कार्याची पावती आज रोजी त्याच्या या कार्यातून दिसून येते. अशाच शशिकांत निर्मळ यांचे एसपी न्यूजला तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा प्रथमतः आणि त्यांच्या कार्याची वृद्धिंगत अशीच भरभराटीच असो त्यांच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तर ते शहराचं चित्रीकरण तर करतातच, प्रत्येक कार्याचं चित्रीकरण करतात, परंतु त्यांची स्वतःची एक नजर देखील एवढी तीक्ष्ण असते की एखाद्या व्यक्तिमत्वाला जर त्यांनी पाहिलं, भेट दिली, ते कसं जतन करायचं असतं हे देखील खूप अशी एक कला त्यांच्यामध्ये आहे. या ठिकाणी आपल्या सोबत लखनभाऊ आलेले आहेत. तसंच या सर्व कार्यामध्ये एसपी न्यूजच्या माध्यमातून जवळपास त्यांच्या 3 वर्ष कार्यकाळामध्ये खूप सुंदर अशा रीतीने कार्यकाळ चालू आहे. पुनश्च त्यांच्या या कार्याला आमच्या खानदेश सुपरफास्ट न्यूज कडनं प्रथमतः मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी आज आमचा या ठिकाणी गुंतवणूक सोहळ्यात सामील करून या ठिकाणी सन्मान केला, त्याबद्दल देखील त्यांचे मनापासून आभार मानतो. असंच आपलं हे कार्य वृद्धिंगत हो आणि पुढील वाटचाली व्हावी. केवळ कितपत पडलेला आदिवासी समाज सुसंस्कृत व्हावा, तो चांगल्या प्रभावात व्हावा, त्याच्यावर चांगले संस्कार घडावे आणि धार्मिक दृष्ट्या तो चांगला प्रबळ व्हावा या एकमेव हेतूपुरस्कर मी गेल्या 10 वर्षापासून 8 ते 10 पाड्यांवर मंदिरं स्वतः मार्गदर्शन करून, काही आर्थिक मदत करून, काही मूर्तीची मदत करून त्या लोकांना मी बांधून दिलेली, काही गाववसणीचा समावेश आहे. अशा पद्धतीने आणि दरवर्षी तिथे वार्षिक सप्ताहाच्या निमित्ताने आज गेल्या 10 ठिकाणी वार्षिक सप्ताहाचं नियोजन करत असतो माझ्यावर. तर त्या नियोजनामुळे एक आदिवासी समाज एकवटला जातो, त्यांच्यावर चांगले संस्कार सुसंस्कृत ते बनतात हा एकमेव हेतू मनाशी बाळगून मी हे कार्य करत आहे. आणि एवढ्या लांबवर कार्य करत असून सुद्धा आपल्या सातपूरच्या म्हणजे माझ्या गल्लीत सुद्धा मी काय कार्य करतो याची कल्पना नाही, परंतु शशिकांत निर्मळ यांना कशी खबर लागली, कुठून लागली हे मलाही माहिती नाही. पत्रकारिता असावी तर अशी त्यांचं त्याबद्दल खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि बरेच लोक बोलणार त्यामुळे थोडीशी जागा घेतो. रामकृष्ण. तसेच महापुरुषांना अभिवादन करून मी आमचं केलेलं कार्य तसं स्वतः शशिकांत निर्मळ यांच्या पुढे फारतीच आहे. मी पत्रकारिता गेली अनेक वर्ष पाहतो, मात्र शशिकांत भाऊ यांच्यासाठी सामान्य माणसांसाठी केलेली पत्रकारिता ही पहिल्यांदा किंवा सर्वप्रथम मला बघायला मिळाली असं मी सांगतो. यासाठी त्यांच्या कार्याचं 4 पंक्ती मी फक्त वर्णन करू इच्छितो. संत चोखामेळा यांच्या अगोदर डोंगा म्हणजे वाकडा तिकडा किंवा मग गरीब सामान्य असं. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय फुललासी वरलिया रंगा, काय फुललासी वरलिया रंगा, नदी डोंगी परी जल नोहे डोंगे, नदी डोंगी परी जल नोहे डोंगे, काय फुललासी वरलिया रंगे, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, काय फुललासी वरलिया
नाशिकचा इथे सांगितल्याप्रमाणे ऊस डोंगा वाकडा तिकडा असला तरी बस उत्तमच गोडच लागणार. त्याचप्रमाणे तुमची नदी वाकडी असेल तरी तिचं जळ हे सगळ्यांसाठीचे पाणी सगळ्यांसाठीचे ते कुणासाठीच वाकडं नाहीये. आणि तसंच कमान म्हणजे धनुष्य वाकडं असेल तरी तीर बाण वाकडं सरळच असेल. तसं चोखामेळा शेवटी म्हणतात चोखा डोंगा तरी भाव नव्हते डोंगा काय फुललासी वरलिया गंगा. आणि यातनं मला एवढंच सांगायचंय की वरल्या रंगाला न भुललेले केवळ मध्यमवर्गीय सामान्य यांच्यासाठी पत्रकारिता करणारे कोणत्याही प्रकारे फक्त लोकांकडनं पैसा उकळणं गोळा करणं अशा प्रकारची पत्रकारिता न करता सामान्यांच्या गरजेचे त्यांचे प्रश्न सोडवणारे पत्रकार म्हणजे आपले शशिकांत भाऊ निर्मळ नावाप्रमाणेच ते मनातून निर्मळ आहे. आणि यांच्या 3 वर्षाची जी काही त्यांची कारकीर्द आहे ती सर्वोत्कृष्ट राहिली आहे आणि भविष्यातही ती अजून पावत जाणार. या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि भविष्यात 30वीच नाही तर अगदी 50वा सुद्धा त्यांचा वर्धापन दिन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने साजरा हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल निश्चित त्यांचे आभार. एसपीएन न्यूजला 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा. खरंच न्यूज शशिकांत निर्मळ सर हे तिथे राजकीय सामाजिक कार्य संपतं जे ते काही ज्या गोष्टी असतात समाजाच्या ज्या राजकीय लोकांच्या सामाजिक लोकांचं कार्य संपतं तिथे ते लक्षात येत नाही. आणि तिथं हा न्यूज एसपीएन न्यूज 3रा डोळा म्हणून समाजाचा अगदी उभा राहतो. आणि सामान्य लोकांची कामं काय आहेत, लोकांना कसली गरज आहे, लोकांना काय प्रॉब्लेम आहेत हे सर्व आपल्या न्यूजद्वारे नेहमी मांडत असतात. इव्हन आमच्या कार्यालयात सुद्धा दखल घेऊन सरांनी आम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल मी सरांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही विविध जरी आज तुम्ही नगरसेविका किंवा कुठल्याही पदावर नसला तरी एक सामाजिक काम तुमचं आम्ही वेगवेगळे बघतो. आणि या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी आमच्या समाज कार्याची दखल घेऊन आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि या पुरस्काराचं मानकरी केलं. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप धन्यवाद मानते. जय हिंद जय महाराष्ट्र. या वर्धापन दिनाच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आज या ठिकाणी लोककल्याण गौरव पुरस्काराचे आयोजन केले असून या ठिकाणी मला पुरस्कारार्थी सत्कारार्थी म्हणून या ठिकाणी मला मान मिळाला आहे. जवळपास 25 ते 30 वर्ष आदरणीय माझे सासरे लोटे साहेब यांनी नगरसेवक काळात लोकांची अनेक कामं केली असून पण अतिशय संकटाचा काळ म्हणजे कोविड काळ हा आलेला होता. त्यावेळेस जवळपास 100पेक्षा अधिक दिवस आम्ही त्यावेळेस अन्नदान असेल, आर्थिक मदत असेल, भाजीपाला वाटप असेल, त्या दरम्यान बरेचसे सण उत्सव आले त्यावेळेस काही फळं वाटप असेल, पार्लेचे बिस्किटचे पुढे त्या ठिकाणी आपण वाटप केले होते. ते मिरची पासून बेसिक गोष्टी सुद्धा आपण लोकांपर्यंत या पोहोचवल्या होत्या. पाण्याच्या बॉटल्स असतील, येणाऱ्या जाणाऱ्यांना तेव्हा सोय नव्हती अशा प्रकारे आपण तेव्हा सेवा ही पोहोचवली होती. नगरसेवक काळामध्ये मला बऱ्याच कामं करण्याची संधी मिळाली ज्यामध्ये मी रस्ते बनवले असेल, LED लाईट्स या बसवल्या असतील, त्याचप्रमाणे शौचालय असेल. महत्वाचं म्हणजे प्रबोधनगरला 1,21,00,000 शाळा ही बांधण्यात आलेली आहे. अशी बरीचशी कामे मी या नगरसेवक काळामध्ये केलेली आहे. परत जर संधी मिळाली तर मी नक्कीच आपल्या सेवेत नेहमी तत्पर राहील. एसपीएन न्यूजने मला इथं बोलवलं, तो मान सन्मान दिला. मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी देखील एसपीएन न्यूज नाशिकच्या या उपक्रमाचे कौतुक करत एसपीएन न्यूजच्या 3ऱ्या वर्धापन दिनी शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही काय बरंच म्हणून घ्यायचं सर्वांना फटकळ आया बहिणी विरुद्ध त्यांनी मला आशीर्वाद दिली, ताकद दिली. 25 वर्ष दोन्ही परिवाराला होऊन देतात. त्यापैकी बरेचसे
आया बहिणी, कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्या समोर, माझ्या नातवांच्या वयाच्या यांची बळ, हिंमत आणि ताकद मला मिळाली. त्याच्या बळावर, हिमतीवर आम्ही मोठं झालो. ही खरी जरी बाब असते त्यासाठी खूप त्याग करावा लागला. महानगरपालिकेच्या इंजिनियर पदाची नोकरी 14 वर्ष, महानगरपालिकेच्या इंजिनियर पदाची नोकरी मला राजीनामा द्यावा. आणि आपले लोक हे खेकड्याच्या पद्धतीचे, खेकड्याला कधीच एकमेकाला नांगे मोडायला लागत नाही. आपाप एकमेकाच्या नांगे धरून खाली ओढतात. अशा पद्धतीने आपला एखादा माणूस त्याच्याच समाजाचा, दुसऱ्या जातीचा, त्याच्याच समाजाचे माणसं असतील तर ते त्यालाच विरोध करतात. दुसऱ्या जातीच्या माणसं अजिबात विरोध करत नाही. मी ज्या वाड्यात निवडणुकीच्या वाटते वेळेस 1000 सुनबाई निवडणुकी 31,000 समाजाच्या माणसं अतिशय मोठा बोलले. निवडून देण्याचं काम किंवा नगरसेवकाचं काम आम्ही करीत नाही, आम्ही जनसेवाचं काम करतो. पैसे कमवायचे असते तर मी सांगितलं की महानगरपालिकेत त्यावेळेस 45-50,000 पगार असताना 30-35 जण नोकरी होती. आम्हाला तो छंद आहे. सुनबाई आणि लेकर आणि त्याच पद्धतीने काम करतो. मात्र आम्ही फोन काढला की ज्या वस्तू आम्ही निर्माण होतो साहेब, ती स्वावलंबनाची स्लम आणि झोपडपट्टीतच आम्ही सांगितलंय. तर मी कितीही मोठा कार्यकर्ता झालो, परंतु मी मोठा कार्यकर्ता इतरांसाठी, मी रस्त्यावरचाच कार्यकर्ता आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आणि या किरकोळ सांगण्याचं का सांगते, त्या अवस्थेमध्ये आम्ही जाती सर्वकाळ निर्माण कसा करायचा. आम्ही रोजीरोटी करण्यासाठी आलेलो अनेक गावाच्या मुली, किती गावाला असेल राहत नाही होती. तुम्हाला वाटतं 95% आम्ही बाहेर गावचे लोक आहोत. रोजीरोटी करण्यासाठी आलो, उदरनिर्वाह करण्यासाठी आलो. जे पडेल ते काम, कोणती काम असेल, पोचा करायचं असेल, बिघाड काम करायचं असेल, जे शक्य असेल ते करून आमच्या आई वडिलांनी आम्हाला लहानचं मोठं केलं आणि ते आम्हाला शिकवलं. नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर, मोर, त्यावेळेस विरोध व्हायचं ते असं का करताय. मला सांगायचा उद्देश असा आहे, ही संस्कार जे आम्ही सुरू केले त्याच संस्काराच्या तालमीमध्ये तयार झालेला हा शशिकांत निर्मळ आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की जातीच्या बुद्धिस्ट ह्या कथेच्या बाबतीत मराठा तुमच्या जातीपासून राजकारण कधी आलं नाही. सर्वात जास्त जे पत्रकार असतील ना या पठ्ठेच्या वार्डाचे सर्वात जास्त 100 पैकी 95 पत्रकार, छायाचित्रकार अधिकारी माझ्या वार्डात तयार झाले. त्याचा मला साथ अभिमान आहे. त्यांना मी विनंती केली, बाबांनो आपल्याला पत्रकार हा राज असतो. पाणी जर दूध तुम्हाला दिलं तर तो फक्त आणि फक्त दूध घेतो, पाणी सोडून. तसं निर्भीड आणि स्वच्छ प्रतिमेचा हा माझा जिद्दीचा कार्यकर्ता. परिस्थिती इकडे जरी असली, पैसे परवडत नाही सर, त्या परवडत नाही, चांगलं काय परवडत नाही की तरी पण आपल्याला याची सेवा आहे. आपण गोष्ट पडत नाही ते आपण नेटानं पुढे घ्यायचो. त्यासाठी पडेल ते काम मोठ्या बातमीमध्ये काही लोक आता कोणाबद्दल बोलत नाही, इमोशनल करतात, नको ते डावलंच करतात. छोटीच बातमी मोठी करून सांगायची आणि नको ते करून. तसंच माझ्या भागातले जे पत्रकार आहेत ते असे नाही. वाढीचे बाबा आपलं जे सत्य आहे ते प्रकाश मंत्रीच्या विरोधात जरी असलं तर छाती ठोकपणे लिहा, वाचा आणि काय करायचं ते करा, तर तुमच्याबद्दल चांगल्या प्रतिमा तयार होतील. तुम्ही तुमच्या वाड्यात आहे, तुमच्या जवळच आहे, माझ्याबद्दल वेगळा कॉर्नर, माझ्या देशमुख साहेब वेगळे आहेत त्यांच्याबद्दल वेगळा कॉर्नर, तुम्हाला वेगळे आहे त्यांच्याबद्दल वेगळा कॉर्नर, असं न करणारा हा माझा जिद्दीचा कार्यक्रम आहे. मला त्याचा साथ कार्यक्रम माझ्याकडे ठरला तरी एवढा मोठा कार्यक्रम केला होता मस्त माणसं मस्त एवढा मोठा कार्यक्रम आकृष्ट वगैरे लोकांना वाटत होतो काय कार्यक्रम आहे हा. कार्यक्रम आहे तर गुणवून सोहळा आहे की गुणवून पुरस्कार काय, तर याचा अर्थ असा का तो छोटा कार्यक्रम करू शकतो, मोठ्या म्हणून तिथे आला जातो की आमच्या समोर गर्दी किती आहे आम्हाला अजिबात महत्वाचं नाही, गर्दी खूप महत्वाची आहे. आणि पत्रकारांची आज 4था स्तंभ आहे. एखादी बातमी तुम्ही लावून बसता, गोळा तुमचं काय म्हणणे, गोळा तुमचं काय म्हणणे, गोळा तुमचं काय म्हणणे, आणि आम्ही भावनेच्या घरात एखादा पाय एखादा शब्द घातला आणि ते लावून धरायचं आणि ते सुरू झालं तर पण त्याचा सत्यानाश होईल अशा परंतु तुम्ही सोडत नाही. परंतु ऐकलं मात्र माझ्या या इलाक्यातले पत्रकार हे अतिशय वेगळ्या पद्धतीचे आहेत. ते छायाचित्रकार आहेत, पत्रकार आहेत, ते सौम्यतेने जनतेला, मला नाही वाटत कोण पत्रकार होते म्हणजे तुमच्यापैकी चांगले माणसं निवडतात, त्यांना पुरस्कार देतात आणि त्यांना बोलवतात, सन्मान करतात. मला वाटतं सोपं काम हे अतिशय अवघड काम. तसं चांगली करतात.
मला ते कदाचित उद्यापासून आजपर्यंत काय सुरामेरे सज्ज काय व्हायचे होतील लोक, उद्यापासून काय श्रावण मासी असं माणूस हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सप्तशिवे क्षणात घेऊन ऊन पडे. हा कसा पत्रकार म्हणजे हा उन्हापासून खेळच आहे. कधी सुखाचा प्रसंग येईल, कधी कोणता प्रसंगी लढावा लागेल, कधी दुःखाचा प्रसंग येईल. तसं उन्हा पावसाचा हा 6वा महिना, त्या 6व्या महिन्याचा प्रारंभ म्हणजे हा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कार्यक्रम घेत आहे. आणि मला असं वाटतं चांगलं इथून माझी सुनबाई जरी असली वशिलावर तर मला खात्री माझ्या सुनबाई वगैरे मी सांगेल त्या वशिलावर अजिबात नाही. कारण 5 वर्षाचा कालावधी बघितलाय. ती टॉप इंजिनियर आहे, किती लोकांना माहिती मला माहिती आहे. पण संदीप फाउंडेशनचं टॉप इंजिनियर आहे. इंजिनियर बोलतो न पण आमच्या लोकांनी सांगितलं का आता बोलले परवडत पाहिजे आम्हाला बळजर तुझा फॉर्म भरू कोण तो फॉर्म भरला. तर माझ्या सुनबाईला बोलवली नवरात्राच्या आपल्याला भीमवाडीच्या लोकपर्यंत बाहेर सांगितलं तुम्ही फॉर्म भरला होतं तर खोटं पण तुझा कमी फॉर्म भरू. आणि आम्हाला नवीला झाला आम्हाला काही सांगितलं पैसे कमी टक्केवारीचा आपल्याला धंदा नाही, आम्हाला काही दुकानात काही करायचं नाही. आणि मग आमच्या सुनबाईला निधी दिल्यानंतर तिला सक्षम केलं सर सभागृहामध्ये आम्ही थोरात वापरले आम्ही सभागृहाचं पाय ठेवलं समाधान करतो असं कामे असेल आम्ही पाय सुद्धा ठेवलं नाही. पण मात्र तिला तंत्र सुद्धा बोलता येतो. तिला न्यूज नेटवर्कचा 3रा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनानिमित्त इथे व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी ॲडव्होकेट श्री जावेद खान साहेब येथे उपस्थित, आपल्या सातूरमधील श्री प्रकाशजी लोंढे उपस्थित, शिवसेनेचे पदाधिकारी श्री कुमावतजी, या SPN न्यूज नेटवर्क काम पाहणारे आमचे मित्र भाऊ निर्मलजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, गेली 8-10 दिवसापासून शशभाऊ आम्हाला सांगत होते की या कार्यक्रमाला यायचं, या कार्यक्रमाला यायचंय. आणि आमचं येणं म्हणजे शब्द तर देतो परंतु त्याला काही अटी शर्ती असतात. अटी शर्ती सर्वात महत्वाची असते की आणि वेगवेगळे कामाला आम्हाला लावावं लागतं, बाकी काय नसतं. बाकी आम्ही इथंच असतो, सर्व ठिकाणी जाण्याचाही प्रयत्न करतो. आजही थोडासा 2 ठिकाणचा चार्ज आहे, नाशिक रोड आहे. आणि असं वाटलं होतं की काय आले तिकडे काल आपलं सर्वांना माहिती आहे दुर्दैवी घटना तिथे संध्याकाळी घडली. आम्ही त्या त्याच्यात होतो. आजही आमचं चालू राहतं. इथे यायला वेळ मिळाला ते एक परत आलंय, शब्द दिला होता त्यांना आणि ज्या पद्धतीने इथे यावं लागलं. अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम उत्साह आपण इथे साजरा करत आहात. 3 वर्ष आपल्याला झाले आणि मला खात्री आहे की आपलं जे व्यक्तिमत्व आहे, ज्या पद्धतीने आपण काम करताय, की हा जो हे रोपटा आपण लावलंय याला नक्कीच इथे वटवृक्ष होईल आणि आपल्याला साथ देण्यासाठी सर्वजण आहेत. आताच प्रकाशजी लोंढे साहेबांनी जे सांगितलंय की त्यांनी ज्या पद्धतीने या भागाचं वर्णन केलं आणि मी पण पाहतोय, मी वेळोवेळी सांगतोय की सातपूर भागामध्ये खरोखर नागरिक सुटले इथे कधी नको ते प्रश्न उपस्थित होत नाही. आणि सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी सर्व लोक एकत्र येऊन इथं साजरं करतात आणि हे खरोखर आजच्या जमान्यामध्ये कौतुक असतो का. आणि याचं सारं श्रेय हे सातपूर मधल्या आपल्या सर्व ग्रामस्थांना. ही जी परंपरा आपण इथे ठेवली आहे ती कायम आपण पुढे नेला तर खरं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होता आधुनिक भारत, यासाठी ही राज्यघटना लिहिली गेली. आणि आधुनिक भारत म्हणजे काय की जोपर्यंत लोक आपला जाती धर्म बाजूला ठेवून एका देशाचे नागरिक म्हणून आपण पुढे येत नाही, या संविधानाचे पायी म्हणून आपण पुढे येत नाही, त्यावेळेस तोपर्यंत आधुनिक भारत तयार होणार. आणि त्यासाठी आपल्याला आपली जी काय आयडेंटिटी आहे, जी ओळख आहे धर्माची जातीची, ती सगळी घरातच ठेवली पाहिजे. आपण रस्त्यावर आलो की आपण भारतीय आहोत, या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाने राज्यघटनेने जे कायदे तयार करून दिले त्या कायद्याचं पालन करणारे आपण नागरिक आहोत. ही भावना जेव्हा आपल्याला येईल त्यावेळेस खरोखर आपण एक चांगला समाज इथे निर्माण करू शकतो. आणि त्यासाठी जसं त्यांनी सांगितलं की मीडियाशी बोलताना फार जपून बोलावं लागतं आणि ते खरं आहे. त्यासाठी या आधुनिक भारताच्या आधुनिक समाजाच्या निर्माण करण्यासाठी मीडियाचा फार मोठा रोल आहे. त्यांचं लक्ष असलं पाहिजे
कोण काम करते कोण काम करत नाही, कशा पद्धतीने काम चाललंय आणि जिथे चूक असेल तिथे प्रहार केला पाहिजे. तसं जर झालं तर सर्व घटक या समाजाची आपापली जी काही जबाबदारी त्यांना दिली व्यवस्थित आणि कर्तव्यदक्षतेने पार पाडतो. आणि त्यासाठी निर्भीड पत्रकारिता असली पाहिजे आणि ती यशस्वी भाऊ करतात. म्हणूनच त्या कार्यक्रमाला त्यांच्या कार्यक्रमामध्ये योगदान म्हणून आपण सर्वजण इथे आला. त्यांचा जो काही समाजाच्या प्रत्येक घटकाशी जो काही त्यांचा संपर्क आहे तो इथे प्रतिबिंबित होतो. आणि एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी याबरोबर घेतला आहे की जे काही कार्यकर्ते असतात बऱ्याचदा समाजाला त्यांची माहिती नसते, त्या कार्यकर्त्यांचा ते इथे सत्कार करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आपण इथे काम करत आहात, मनलावून काम करत आहात, प्रामाणिकपणे काम करत आहात आणि त्याची पावती देण्याचा प्रयत्न या दुसऱ्या बाजूला हे जे काम करत आहेत. म्हणजे एका प्रामाणिक कार्यकर्त्याने दुसऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा हा जो सत्कार सोहळा इथे आयोजित केलाय तो खरोखर कौतुकास्पद आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी खरोखर शुभेच्छा देतो आणि तुमच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आणि या वाटचालीसाठी आम्ही सदैव आमच्या सोबत आहोत अशी ग्वाही देतो. पुन्हा एकदा इथे आपण आम्हाला बोलवलं, सत्कार केला, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जो उद्देश आहे शशिकांत निर्माणाचा तो उद्देश खूप महत्वाचा आहे. आपण बघत असतो की आजची जी शैक्षणिक पद्धती आहे, आजची जी टेक्नॉलॉजी काळाची टेक्नॉलॉजी होती त्याच्यापेक्षा हाय शैक्षणिक पद्धती चांगल्या पद्धतीने सर्वांना उच्च पद्धतीचे शिक्षण सहज मिळवता येत आहे. पण आज समाजामध्ये अप्रामाणिकपणा खूप वाढलेला आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे, अनैतिकता वाढलेली आहे, कोणाचे मान सन्मान करत नाही, असंस्कृतपणा खूप वाढलेला आहे. जर शिक्षण पद्धतीला बघितलं तर शिक्षण पद्धतीच्या तुलनेने आजची शिक्षण पद्धती खूप हाय क्वालिटी आहे. तर हे जे गुण आहे ते गुण अधिक पाहिजे होते पण ते दिसत नाही. त्याचं कारण जर आपण याच्यामध्ये शोधलं असेल तर आज अस्तित्वात असलेली शैक्षणिक पद्धती आजच्या तरुणांना, आजच्या मुलांना प्रामाणिकपणा, सुसंस्कृतपणा किंवा देशभक्ती शिकवण्यामध्ये कुठेतरी कमी पडते, अपेक्षित पडते आहे. त्या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो हा उद्देश आहे. समाजामध्ये समाजासाठी काम करणारे, देशासाठी प्रेम करणारे जे लोक आहेत ज्यांना समाजाची जाणीव आहे त्या लोकांकडे काम करतात. त्यांची परिस्थिती नाही आहे, त्यांची पात्रता आर्थिक पात्रता नाही तरी पण ते देशासाठी काम करतात. अशा लोकांचा जो सोहळा तिथे ठेवण्यात आलेला आहे या अशा लोकांची जी दखल घेतलेली आहे आणि त्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला हे उल्लेखनीय काम आहे. हा जो काम आहे त्या कामावरून दिसतं की शशिकांत निर्माण यांचं काम करण्याचा समाजाबद्दलचा प्रामाणिक हेतू आहे. अशा प्रामाणिक हेतूला पुढे आणून प्रामाणिक पत्रकार, प्रामाणिक अधिकारी, प्रामाणिक नागरिक निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा जो प्रयत्न करताय आज तुमच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की या सोहळ्यामध्ये तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे समाजामध्ये काम करतील आणि खरोखर या देशाला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी यांचा आभार मानतो. शशिभाऊ निर्मळ यांच्यावर प्रेम करणारे उपस्थित सर्व माता बंधू-भगिनी, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले देशमुख सर, लोटे साहेब, नागरेजी, ॲडव्होकेट आणि सर्व महिला बंधू-भगिनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समोर बसलेले आहेत ज्यांना लोककल्याण पुरस्कार आज प्राप्त होणार आहे त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की आज शशिभाऊ आज इतका पाऊस चालू आहे बाहेर की आजच्या कार्यक्रमाला जी गर्दी आपल्या भर भरून गेल्या पूर्ण यावरूनच तुमच्या कार्याची पावती तुम्हाला मिळाली असं या निमित्ताने आपण समजूया. लोटे साहेब ज्याप्रमाणे बोलले की खूप त्रास होतो, कर्तृत्ववान व्यक्तीला खरंच खूप त्रास होतो. कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यामध्ये अनेक डंखा मिळतात पण त्या मिळालेल्या डंखांमुळे त्याला जे पंख मिळतात ना त्या पंखांमुळे त्याला उठण्याची जी आशा मिळते त्या आशेने तो आपले कर्तृत्व गाठतो आणि एक अशा विशिष्ट उंचीवर पोहोचतो की जे लोक त्याला त्या काळात नाव ठेवत असतात तीच लोक त्याचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी पुढे येत असतात. आणि त्यातलं पहिलं नाव म्हणजे शशिभाऊ देशमुख. अतिशय कष्टातून त्यांनी आपला संसार उभा करून आणि हे एवढं मोठं व्यासपीठ स्वतःसाठी आणि या आपल्या सर्वांसाठी तयार केलं. देशमुख साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की एक प्रामाणिक कार्यकर्ता
हे समोर बसलेल्या सर्व प्रामाणिक लोकांसाठी एक प्रामाणिक पत्रकार लोक कल्याण पुरस्कार या ठिकाणी आयोजित करतो. एक कौतुकास्पद बाब आहे. यामध्ये मला वाटत नाही कुठं काही चिलीमिली काही घेणं देणं असेल, कारण आता बरेच पुरस्कार लोढे साहेब आपल्याला माहित आहे की आताचे सध्याचे पुरस्कार हे कसे मिळतात आणि कोणाला मिळतात याचा सर्वांना अभ्यास झालाय. त्यामुळे त्या पुरस्कारांना किती महत्व असतं हे थोडंसं वाटण्याजोगी बाब आहे. परंतु आज हे सर्व रत्न जे या ठिकाणी बसलेले आहेत, ज्याप्रमाणे लोढे साहेब म्हणले की कुठल्या वशीला माझ्या सुनेचं नाहीये, खरंच त्यांचं कर्तृत्व महापालिकेत दिसतं, त्याचा महापालिकेत ठसा दिसतो आणि जो ठसा महापालिकेत दिसल्यानंतर त्यांची पुढचे पंचवार्षिक पायामध्ये बिनविरोध व्हायला हरकत नाही. मी जरी दुसऱ्या पक्षाचा असलो तर महाआघाडीचा घटक असतो तरी सुद्धा मला असं वाटतं शशीभाऊ आपण करत असलेल्या कार्याला खरंच सलाम केला पाहिजे. आज देशमुख साहेबांच्या हस्ते आज सर्व गुणरत्न जे लोककल्याणकार पुरस्कार प्राप्त झालेले जे पुरस्कार आहे त्यांचा खरंच सत्कार चांगल्या शुभ हस्ते होणार आहे. म्हणजे त्यांच्या कार्याला आणखी बळ मिळेल आणि त्यांचे कार्य कर्तृत्व आणखी वाढत जाऊ अशी या निमित्ताने मी आई तुळजाभवानीसाठी प्रार्थना करतो. आणि आपण जो साजरा करत असलेला तिसऱ्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे, आपण असेच 4थ्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, 3 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. यापुढेही आपण असं कार्य करत राहून 50वा जो काही वर्धापन असेल खूप मोठ्या अपेक्षेने आणि आशेने आपण तो साजरा करू अशी अपेक्षा आपल्याकडनं करतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्या या ठिकाणी बोलून मान सन्मान दिल्यामुळे संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित असलेले देशमुख साहेब, आमचे मार्गदर्शक लोंढे साहेब, त्याचबरोबर लक्ष्मी कुमावत, जावेद शेख सर, त्याचबरोबर आजचा जो लोक कल्याण पुरस्कार आहे त्याचे सर्व पुरस्कारार्थी आणि उपस्थित सर्व वडीलधाऱ्यांकडे एसपीएन न्यूजचा आजचा वर्धापन दिन अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मागील 3 वर्षात आपण बघतो आहोत की एसपीएन न्यूज असेल किंवा मी नाशिककर असेल या प्रसार माध्यमांच्या स्वरूपात शशिकांत निर्मळ यांनी या सातपूर विभागामध्ये अत्यंत सुंदर असे कार्य आपल्या सर्वांसाठी जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी केलेलं आहे. कुठली बातमी असो अत्यंत निर्भीडपणे ते या ठिकाणी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत असतात. कुठल्याही पॉलिटिकल टच त्या बातमीला नसतो. जी खरी असते तीच बातमी मग ती एसपीएनच्या माध्यमातून असू द्या नाही त्यांचं जे साप्ताहिक आहे मी नाशिककर यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. माझ्या आधी सर्व मान्यवरांनी त्यांचं खूप कौतुक केलेलं आहे. त्यांच्याबद्दल किंवा इतरही राजकीय सामाजिक क्षेत्राबद्दल अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं आहे. मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, पण लोकशाहीचा जो 4था स्तंभ आहे पत्रकारिता, या पत्रकारितेसाठी जेही लोक आपल्या सातपूर विभागामध्ये असं कार्य करत आहेत, जे पत्रकार आहेत, जे वार्ताहर आहेत, त्या सर्वांना मी या ठिकाणी अशा शुभेच्छा देईन की हा जो स्तंभ आहे आणि ही लोकशाही जी जिवंत आहे ती फक्त पत्रकारितेमुळे आहे. हे पत्रकारच नसते तर हिटलरशाही यायला वेळ लागत नाही. आपण या सगळ्यांचा अनुभव मागील काही काळापासून घेत आहोत. तर पत्रकारिता खरंच नसती तर हा देश किंवा हे आपलं राज्य एका वेगळ्या दिशेने गेलं असतं. निश्चितच या सर्व पत्रकारांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि खास करून आमचे अत्यंत जवळचे स्नेही शशीभाऊ निर्मळ यांना या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांनी माझी जी ओळख करून दिली इतका मोठा मी नाही आणि त्यात लोंढे साहेबांच्या स्टेजवर बसल्यानंतर तर मी खरंच खूप मोठा नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यावेळी एसपीएन न्यूजच्या संचालकांना सूक्ष्म चित्रकार कुमारी ऐश्वर्या अवसरकर हिने शेंगदाण्यावर त्यांचे केलेले छायाचित्र त्यांना भेट दिले. यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून या सूक्ष्म कलाकारीचे कौतुक केले. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सहसंपादक शिवाजी अडांगळे, कार्यकारी संपादक केदार काळे, क्राईम प्रतिनिधी मुजमिल सय्यद, विशेष प्रतिनिधी धीरज हिरे, पद्मराज काळेसर, किरण शिंदे, रवी वर्मा, जयश्री जगताप, करुणा मगर, सुनील वाकोडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक शशिकांत निर्मळ यांनी केले तर आभार केदार काळे यांनी मानले. या अद्भुत सोहळ्यात ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांची उपस्थिती ही भर पावसात लक्षणीय असल्याचे दिसून आले.
ESPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मद सय्यद, नाशिक.